कार्यालयावरती आंबेडकरी संघटनांचा मोर्चा आलेला आहे। सरकार हे आंबेडकरी समाजाची फसवणूक करतंय असा या मोर्चेकऱ्यांचा आरोप आहे। आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण करण्याची मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। तर आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण करण्याची मागणी या आंबेडकरी आंदोलकांची आहे आणि ही जागा आमची आहे अशा आशयाचे फलक घेऊन हे सगळे आंदोलक या ठिकाणी जमलेले आपण पाहतो आहोत। पुण्यामधल्या मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावरती हा मोर्चा थेट घेऊन जाण्यात आलाय। मात्र या आंदोलकांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर काही आंदोलकांसोबत आता पोलीस वाटाघाटी करताना आणि चर्चा करताना देखील दिसतायत। तर राज्याचं सरकार हे आंबेडकरी समाजाची फसवणूक करतंय असा आरोप या आंदोलकांनी केलेला आहे। गेल्या काही वेळापासून हे आंदोलन सुरू आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाच्या समोर या सगळ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आणि आंदोलकांनी ठिय्या देखील मांडलेला आहे। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। शिवानी, खासदार मुरलीधर मोहोळ यांचं जे भाजपचं जनसंपर्क कार्यालय आहे पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर, त्या रस्त्यावर हे सगळे आंबेडकरवादी संघटना आहेत त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या कार्यालयासमोरच यांनी ठिय्या आंदोलन मांडलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जी जागा आहे ती जागा महायुतीच्या मित्रपक्षानं विकली असा यांचा आरोप आहे आणि या जागेसंदर्भातलं जे काही समोरची सुनावणी असेल, जागेसंदर्भातली जी माहिती असेल ती आम्हाला लवकरात लवकर कळवा असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं किंवा या समाजवादी संघटनांचं म्हणणं आहे। आपण जर बघितलं तर आता काही वेळापूर्वी हे आंदोलन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातले काही प्रतिनिधी आहेत आणि समाजवादी आंबेडकरवादी संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत ते येऊन यांना एक निवेदन देत आहेत आणि बघितलं तर हे सगळं हा परिसर आहे, या परिसरात काही प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालंय कारण खासदारांच्या ऑफिसवर आलेला हा सगळा धडक मोर्चा अचानक आल्यानं सगळा पोलीस बंदोबस्त आहे। यामिनी आपण सगळीकडे बघू शकतोय। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांची नेमकी काय मागणी आहे आपण अगदी शिवानी, वेळोवेळी ह्या सगळ्या आंदोलनाविषयीचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा।